नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत कालच आपण चांगली बातमी, गोड बातमीची आहे, दिली होती. प्रत्येक महाराष्ट्रातील जे सगळे निराधार बांधव आहेत, यामध्ये येणारे दिव्यांग लाभार्थी, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी, त्याचबरोबर आजारी व्यक्ती यांच्यासाठी ज्या निराधार योजनेअंतर्गत ज्या योजना राबवल्या जातात, या अंतर्गत मिळणारं पेन्शन आहे 1500 आणि 2500, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 2500, हे जमा व्हायला सुरुवात झाली होती कालपासून. आज सुद्धा काही बांधवांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झाले. मात्र तरी सुद्धा सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे धक्कादायक अशी म्हणू शकता, 80% लाभार्थी अजूनही लाभापासून वंचित आहेत. नक्की याचं कारण काय? अजूनपर्यंत जे फक्त 10 ते 20% जे लाभार्थी आहेत, नशीबवान म्हणू शकता, हे लाभार्थी कोण आहेत? फक्त त्याच लाभार्थ्यांना पैसे जमा का करण्यात आले आहेत, बाकी लाभार्थ्यांना कधीपर्यंत मिळेल? गेल्या महिन्यात जर तुम्ही चेक केलं तर अशीच परिस्थिती होती. 50 ते 60% लाभार्थी वंचित होते. त्यामध्ये सुद्धा काही लाभार्थ्यांना यामध्ये 1500 ऐवजी यामध्ये कमी आले होते, 2500 ऐवजी 1500 सुद्धा आले होते. नक्की काय घडतंय, नक्की काय कारण आहे, सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. त्याचबरोबर राहिलेले जे 70 ते 80% लाभार्थी आहेत, यांना डिसेंबर महिन्यासाठीचा हप्ता हा कधीपर्यंत मिळून जाईल, सगळी माहिती जाणून घेऊयात. मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, म्हणजे सगळ्या महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. सुरुवात करूयात. नक्की काय कारण आहे तुमचा हप्ता जो आहे हा अडलेला आहे? तर पाहू शकता सध्याची जी स्थिती आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत इतर लाभार्थ्यांसाठी डिसेंबर हप्त्याची जी सद्यस्थिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना वंचित कुटुंबांना आर्थिक मदत देणारी योजना आहे. यामध्ये दिव्यांग अनुदान, त्याचबरोबर दिव्यांग अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना आणि वृद्धापकाळ पेन्शन यासारख्या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य सरकारने काल संध्याकाळी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप करण्यास सुरुवात केली, परंतु अजूनही अद्यापपर्यंत महाराष्ट्रातील 80% लाभार्थ्यांना अद्यापही पैसे जे वितरण आहे हप्त्याचं हे झालेलं नाहीये, अद्याप पैसे जमा झाले नाहीये. तर आपल्याला माहिती आहे की वाटप प्रक्रिया कशी चालते. गेल्या वर्षीपासून ही जी वाटप प्रक्रिया आहे डीबीटीद्वारे करण्यात आली असून, ही वाटप प्रक्रिया यामध्ये डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रक्रिया आहे, जी 3-4 दिवस चालते. म्हणजे आज कालपासून जर सुरुवात झाली असेल तर पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये जिल्हानिहाय, तालुकानिहाय हे वाटप होत असतं. म्हणजे जर याचा अर्थ जर तुम्ही घेतलात, काही लाभार्थ्यांना काल पैसे आले होते, काही लाभार्थ्यांना आज आलेत, काहींना संध्याकाळी येतील, काहींना उद्या सकाळी येतील. अशा पद्धतीने जिल्हानिहाय, तालुकानिहाय ही टप्प्याटप्प्याने प्रक्रिया होत असते. ज्यामुळे पाहू शकता ज्या लाभार्थ्यांना अद्यापही पैसे जमा झाले नाहीयेत, अजून 2 ते 3 दिवस त्यांना वाट बघणं आवश्यक आहे, कारण 2 ते 3 दिवसामध्ये जिल्हा आणि तालुकानिहाय अशी ही प्रक्रिया होणार आहे. तुमच्या बरोबर असणारा तुमच्या तालुक्याचा दुसरा लाभार्थी असेल, त्याकडे तुम्ही चौकशी करू शकता. त्यांच्याकडे जर जमा झाले असतील तुमचे का नाही आले, हे निराधार जी यामध्ये शाखा आहे तालुक्याच्या ठिकाणी, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. मात्र यासाठी कमीत कमी 3 ते 4 दिवस तुम्हाला थांबणं आवश्यक आहे. काही ठिकाणी सर्व्हरची समस्या असल्याने टप्प्याटप्प्याने योजनानिहाय आणि तालुकानिहाय हे वाटप होत असल्याने सध्या उशीर होत आहे. तर ही बाब महत्वाची आहे. 80% जरी लाभार्थी वंचित असले तरी पुढच्या 2 ते 4 दिवसामध्ये कदाचित तुमचे पैसे जमा होऊन जातील. आणि ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना उद्या येतील, किंवा 80% लाभार्थ्यांनी पूर्णपणे घाबरून जायची आवश्यकता नाही आहे. पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये 100% पैसे जमा होतील. नशीबवान लाभार्थी जे आहेत आज आणि काल आणि आज दिवसभरामध्ये आलेले असे 20 ते 25%च लाभार्थी आहेत. म्हणजे 80% लाभार्थ्यांना 100% त्यांचा लाभ मिळणार आहे. आता तुम्हाला समजलं असेल की प्रक्रिया कशी होते. सध्या सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे हे समजून घेतल्यामुळे तुम्हाला लाभार्थी जे आहेत हे निराधार राहणार नाहीत, आणि प्रक्रियेची म्हणजे पुढच्या 2 ते 4 दिवसामध्ये
तुमच्या बँक खात्यामध्ये 100% पैसे जमा होतील अशी अपेक्षा तुम्ही ठेवू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शासनाने या वेळेला काय केलंय पाहू शकता. मी सांगितलं होतं अगोदर सुद्धा, शासन निर्णय हा आलेला नाहीये, तर शासन निर्णय जाहीर न करता थेट वाटप सुरू केले गेले असून मंजूर निधी किंवा वाटप रकमेची कोणतीही अधिकृत माहिती हे दिलेली नाहीये. ज्या वेळेला प्रत्येक महिन्याचा तुम्ही शासन निर्णय आपण व्हिडिओ घेत असतो, शासन निर्णयमध्ये काय दिलं जातं की यामध्ये अशा पद्धतीचा जर शासन निर्णय असेल तर एकूण कोणकोणत्या योजनेसाठी किती रुपयांचा निधी जो आहे हा खर्चित आहे याची माहिती दिली जाते. मात्र शासन निर्णय नसल्यामुळे एकूण किती निधी वाटप झालाय, किती निधी मंजूर झालाय महिन्यासाठीचा याची अधिकृत आकडेवारी नाहीये. त्यामुळे अशा शक्यता जास्त आहे की काही लाभार्थ्यांना या महिन्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार नाहीत, काही लाभार्थ्यांना कमी येऊ शकतात. आता नक्की काय होतंय हे पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला समजणार आहे. अशा अपडेट ज्या आहे निराधार योजनेअंतर्गत आपण दररोजच घेत असतो. तर लाभार्थ्यांना किती आणि कधी पैसे येतील आणि अनिश्चितता का आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. तर कोणाला किती पैसे येतील हे निश्चित सांगता येत नाहीये, कारण त्या शासनाच्या जे डीबीटी पोर्टल आहे त्यावर अवलंबून आहे. कारण शासन निर्णय नसल्याने यामध्ये निधी किती आहे त्या निधीच्या वाटपावर अवलंबून आहे. कारण प्रत्येक जिल्ह्यासाठी इतका इतका तालुका आहे पाहू शकता. आता हा जिल्हा आहे, या जिल्ह्यासाठी इतका निधी मंजूर झाला आहे, तो तालुक्याकडे पाठवण्यात आला आहे. तर या कारणामुळे जिल्हा आणि तालुकानिहाय जो निधी आहे, जर एखाद्या ठिकाणी समजा एक 3 लाखापर्यंतचा अंदाजे उदाहरणार्थ घेऊयात, 3 लाखाचा निधी जर मंजूर झाला आहे आणि लाभार्थी जास्त आहेत 3 लाखापेक्षा, ज्यामध्ये जास्त निधीची आवश्यकता आहे, तर राहिलेले जे लाभार्थी असतील शेवटचे ते यामध्ये वंचित राहू शकतात. त्यांना लाभ जो आहे हा मिळणार नाही, कारण निधीची कमतरता त्या ठिकाणी भासू शकते. कारण महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासन निर्णयच जारी झालेला नाहीये. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्या लाभार्थ्यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. वास्तविक जर पाहिलं तर काहींना ऑक्टोबरमध्ये 500 रुपये, नोव्हेंबरमध्ये 2500 रुपये आले, पण डिसेंबरमध्ये त्यांना 2500 यायला हवे होते, तर 1500 आले. पाहू शकता इथे 2500 नाही, 500 नाही, 1500. म्हणजे ऑक्टोबरमध्ये 1500 आले, नोव्हेंबरमध्ये त्यांना 2500 आले, पण डिसेंबरमध्ये त्यांना 2500 यायला हवे होते. त्याऐवजी त्यांना फक्त 1500च मिळालेत आणि इतरांना तर काहीच नाही. अशा पद्धतीची सध्याची स्थिती आहे. याचा अर्थ सरळ आहे, शासन निर्णय काय जाहीर करण्यात आला नाही, कारण निधीची कमतरता ही असू शकते आणि या कारणामुळे काही लाभार्थ्यांना कमी पैसे, काही लाभार्थ्यांना काहीच नाही अशी स्थिती होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. शासन किती निधी टाकेल हे सांगता येत नाही, सगळं नशिबावर अवलंबून आहे. अशा पद्धतीची सध्याची निराधार योजनेची ही स्थिती झाली. आता यामध्ये जर काही तक्रारी असल्यास डीबीटी किंवा कागदपत्रांची जबाबदारी लाभार्थ्यांवर टाकली जाते. म्हणजे काहींना सांगितलं जाऊ शकतं की तुमची डीबीटी ॲक्टिव्ह नाही आहे, तुमचे डॉक्युमेंट पूर्ण नाहीत, अशा पद्धतीने त्यांना निधी हा नाकारला जाऊ शकतो. अशी स्थितीसुद्धा होऊ शकते. जर तुम्ही पाहिलं तर गेल्या वर्षभरापासून असे कितीतरी लाभार्थी आहेत ते दरवर्षी म्हणजेच प्रत्येक महिन्याला प्रत्येक वेळेला सारखे कागदपत्र करत असतात. म्हणजे कागदपत्र जमा करा म्हणून सांगितलं जातं. आणि ज्यांनी कागदपत्र जमा नसतील केले त्यांनी सुद्धा उशीर न करता लवकर जमा करणं सुद्धा आवश्यक असतं. पण काही वेळेला कागदपत्र जमा करून सुद्धा पुन्हा एकदा त्यांना कागदपत्र जमा करण्यासाठी सांगितलं जातं. फक्त एक कारण दिलं जातं, पैसे न आल्यासाठीचं. तर संजय गांधी निराधार योजनेत 12 महिन्यामध्ये 6 ते 7 महिने पैसे येतात. बाकीचे महिने असेच. म्हणजे पाहू शकता आता हा महिनासुद्धा जर चेक केला तर डिसेंबर महिन्या जानेवारी आला, जानेवारी महिने मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने लेट जो आहे हा प्रत्येक वर्षी अशा पद्धतीचा होत असतो. 6 ते 7 जे हप्ते आहेत हे वेळेवर येतात, बाकी 4 ते 5 हप्ते अशा पद्धतीने उशिराच ठरलेले असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पेन्शन आहे, अनुदान नाही. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची जाणीव ही होणं गरजेचं आहे, कारण हे पेन्शन त्यांना त्यांच्या हक्काची असते, त्यांना मिळते. ही जी निधी असतो तो त्यांच्यासाठीच राखीव ठेवलेला असतो शासनाकडून. त्यामुळे हा निधी त्यांना देणं हे शासनाची जबाबदारी असते. निधीची कमतरता ही असू शकते, म्हणून कोणाला किती येईल हे सध्या कळू शकत नाहीये, हे गुप्त राहू शकतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्याला जर 2500 ऐवजी 1500 आले तर यामध्ये सध्याची परिस्थिती असणार आहे
कारण निधी किती आहे हेच माहीत नाही आहे. एखाद्याच्या तालुक्यामध्ये निधी कमी पडू शकतो, एखाद्या तालुक्यामध्ये निधी जास्त होऊ शकतो. अशाही परिस्थिती ही निर्माण होऊ शकते. तर शासनाकडून किंवा प्रशासनाकडून दरमहा जी वाट पाहणे, त्याचबरोबर वेगवेगळी कागदपत्र जमा करणे आणि 2 ते 5 महिने उशिरा हा सततचा म्हणजे सारखा प्रत्येक वर्षीचा प्रकार आहे. जर तुम्ही पाहिलं तर गेल्या वर्षी सुद्धा अशीच परिस्थिती होती आणि जर या वर्षी सुद्धा तुम्ही पाहिलं तर हीच परिस्थिती यावर्षी सुद्धा पाहायला मिळते. म्हणजे दरवर्षीची ही नोव्हेंबर डिसेंबरची जी परिस्थिती आहे दरवर्षी अशाच पद्धतीची परिस्थिती असते. तर लाभार्थ्यांची स्थिती काय आहे? दिव्यांग, विधवा, आजारी आणि ज्येष्ठ नागरिकांसारखे जे हालाकीचे लोक आहेत त्यांना हा लाभ जो आहे हा वेळेवर मिळणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळी कार्यालयात जाऊन कागदपत्रे द्यावी लागतात, जो त्यांना सगळ्यात मोठा त्रास आहे. तर यामध्ये जर पाहिलं तर मूळ कारण काय आहे तर शासन निर्णय हा जारी होत नाहीये, निधी मंजूर नसतो किंवा नियोजन हे अपुरे असतं आणि यामागे काय कारण असू शकतं हे सध्या तरी समजणं कठीण आहे. परिणामी पाहू शकता 80% लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता नाही, काहींना कमी आलेला आहे, काहींना मिळण्याची ही शक्यता कमी दिसते. 3 ते 4 दिवसामध्ये चित्र जे आहे स्पष्ट होणार आहे. आपण याबाबत सुद्धा अशाच डिटेलमध्ये अपडेट जे आहे देणार आहोत. तर यामध्ये समस्या काय आहे? GR नसणे, त्यामुळे काय झालंय लाभार्थ्यांना जो वाटप आहे हे थेट करण्यात आलं आहे, कारण माहितीचा अभाव आहे. नक्की कोणत्या तालुक्यासाठी कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी हा वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे काय होत आहे तर कागदपत्रांची वारंवार मागणी केली जाते आणि त्यामुळे लाभार्थ्यांना हा त्रास होतो. दुसरी गोष्ट म्हणजे विलंब होतोय. 3-4 दिवसांची ही वाटपाची प्रक्रिया आहे, त्यामुळे उशीर होणं हे 100% साहजिक आहे. 3 ते 4 दिवसामध्ये सगळी प्रक्रिया स्पष्ट होऊन जाईल. कोणत्या लाभार्थ्यांना कमी मिळतोय, कोणत्या लाभार्थ्यांना मिळत नाही आहे. सध्याच्या स्थितीनुसार 80% लाभार्थ्यांना पैसे हे आलेले नाही आहेत. आता निधी कमी असल्यामुळे काय होईल, 2500च्या जागी 1500 तर काहींना काहीच नाही अशी परिस्थिती होऊ शकते. तर या पद्धतीने निराधार बांधवांसाठी सध्याची स्थितीमध्ये अन्याय होत आहे. तर समस्या थांबवण्यासाठी संघटना असतील किंवा इतर कार्यकर्ते याने काय करणं पाहिजे, एक टाईमचा शासन निर्णय जो आहे, एक पूर्ण वर्षभराचा शासन निर्णय एकदाच काढून ज्यामध्ये निधी जो आहे हा मंजूर करून घेणं आवश्यक आहे. यामध्ये 12 महिन्याचे लाभ हे सातत्याने मिळतील आणि प्रत्येक अर्जामध्ये ही मागणी ठेवणं आवश्यक आहे. सरकारी नियोजन प्रत्येक महिन्याला GR ऐवजी एकदाच GR, योग्य गुंतवणूक आणि नियोजन करा, जेणेकरून पैसे जे आहे तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. सरकारला तुम्ही विचारू शकता 12 पैकी 6-7 महिने पैसे का? हे हक्काचे जर पैसे असतील तर या पद्धतीने उशीर का केला जात आहे? प्रत्येक वर्षासाठी जर एकच शासन निर्णय जारी केला तर त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक महिन्यासाठी लाभार्थ्यांना थांबण्याची आवश्यकता लागणार नाहीये. त्यांचा जो एक ठराविक तारीख असेल त्या तारखेला त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील. तर सगळ्यात शेवटी मी असंच सांगू इच्छितो की काळजी करू नका. शासन निर्णय जरी नसला तरी सध्या 3 ते 4 दिवसामध्ये जे नशीबवान लाभार्थी असतील त्यांच्या बँक खात्यामध्ये 100% पैसे जे आहे हे जमा होणार आहेत. नक्की काय चित्र घडतंय हे सुद्धा 2 ते 3 दिवसामध्ये 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला समजणार आहे. तुम्ही कमेंट करून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही आहेत किंवा नाही याची माहिती देऊ शकता. आणि त्याचबरोबर निराधार योजनेअंतर्गतल्या अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.